चॅम्पियन चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे। टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर 4 गडी राखून दिमागदार विजय मिळवला। विराट कोहली हा टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला। विराट कोहलीनं 84 धावांची खेळी केली आहे। त्याला श्रेयस अय्यरनं चांगली साथ दिली। ऑस्ट्रेलियानं विजयासाठी ठेवलेल्या 265 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 43 धावांमध्ये टीम इंडियाचे सलामीवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मा तंबूत परतले। मात्र त्यानंतर कोहली आणि श्रेयस अय्यरनं तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली। विराट कोहली तंबूत परतल्यानंतर के.एल. राहुलनं हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाच्या साथीनं विजयावर शिक्कामोर्तब केलंय। टीम इंडियाच्या गोलंदाजांनीही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना वेसण घातलं। ऑस्ट्रेलियाचा डाव 264 धावांवर आटोपला। मोहम्मद शमीनं 3 तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजानं ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन जोशी आत्ता क्षणाला आपल्याबरोबर। रोहन, आजची खेळी अखेर आपण फायनलमध्ये पोहोचलोय, कसा राहिला एकूण सामना? जबरदस्त खेळी होती। शेवटचा सिक्सर के.एल. राहुलचा आणि आपण फक्त आता एक पाऊल दूर आहोत चॅम्पियन ट्रॉफी घरी आणण्यासाठी। खूप अटीतटीचा सामना होता। खरं तर 264 रन तसे फार नव्हते, आपण करू शकत होतो, पण आपल्याला पहिले 2 झटके लागले 5व्या आणि 7व्या ओव्हरमध्ये, त्याच्यामुळे थोडा गेम स्लो होईल असं वाटत होतं। मात्र नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने विराट कोहली आणि त्याचे साथीदार खेळत असतात, खास करून आपल्याला नाव घ्यायला लागेल ते विराट कोहलीचं 84 रन त्यांनी ज्या पद्धतीने केले, कुठे अंडर प्रेशर नव्हता। 2 विकेट पडल्यानंतर थोडासा प्रेशर येईल असं वाटलेलं, पण छान पद्धतीने तो खेळत राहिला आणि त्याची परिणती अशी की आपण चांगल्या पद्धतीने आपण जिंकलो। उत्कंठा होती, म्हणजे काही बॉल शिल्लक होते आणि त्याच्यात 5 किंवा 6 रन हवे होते, त्यात सिक्सर मारून आपण मस्तपैकी जिंकलो आहोत। धन्यवाद रोहन। आपण बघतोय रोहन की हा विजय जो आहे जो अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे, पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर लक्षात घेतली तर बॅटिंग लाईन आजची आपली कशी राहिली पाहिजे, कारण ज्या पद्धतीने विराट खेळत होता त्याला त्याने ज्या पद्धतीने साथ दिली त्याच्यामुळे आपण हे सगळं करू शकलो। कारण पहिल्या 2 विकेट 5व्या आणि 7व्या ओव्हरला पडल्यानंतर तब्बल 19 ओव्हर जावे लागली तिसरी विकेट पडायला। या मधल्या 19 ओव्हरमध्येच एक पक्का झालेलं की भारत चांगलं खेळतोय, त्याला कुठलाही प्रेशर नाही। आणि ऑस्ट्रेलियाचे जे बॉलर आहेत, खरं तर ऑस्ट्रेलियाकडे खूप चांगले बॉलर आहेत, म्हणजे राईट आर्ममध्ये लेग स्पिन करणारे आहेत, ऑफ स्पिन करणारे आहेत, लेफ्ट आर्ममध्ये सुद्धा ऑफ स्पिन लेग स्पिन करणारे आहेत, मीडियम बॉलर आहेत, फास्ट बॉलर आहेत। परिपूर्ण बॉलिंग त्यांच्याकडे असताना सुद्धा आपण जरा पण डगमगलो नाही। जे आपले 2 चांगले प्लेयर असतील ते आऊट झाल्यानंतर पण आपण त्याचा प्रेशर घेतला नाही। आपला जो रोल होता तो प्रत्येक खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळत गेला आणि अशा पद्धतीने कुठच्या चांगल्या टीमला आपण हरवले। खरं तर 1.5 वर्षानंतर आपण ऑस्ट्रेलियाबरोबर 50 षटकांच्या सामन्यात खेळत होतो आणि वचपा पण काढला, कारण आपल्या घरी अहमदाबादला आपण हरलो होतो 1.5 वर्षापूर्वी वर्ल्ड कपमध्ये। आज आपण तोही वचपा पूर्ण केला आहे। धन्यवाद रोहन या सगळ्या माहितीबद्दल। आणि